सोलापूर शहरातील पद्मशाली समाजातील 10वी आणि 12वीत 80% अधिक गुण प्राप्त केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा कौतुक सोहळा माधवनगर येथील बुर्ला मंगल कार्यालय येथे शनिवारी सकाळी मान्यवरांच्या हस्ते व मार्गदर्शनाखाली थाटात संपन्न झाले। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुंबई उच्च न्यायालयाचे ज्येष्ठ विधिज्ञ रामदास सब्बन हे होते। यावेळी यंत्रमागधारक संघाचे अध्यक्ष पेंटप्पा गड्डम, पद्मशाली ज्ञाती संस्थेचे माजी उपाध्यक्ष SBCचे राज्य निमंत्रक अशोक इंदापुरे, उद्योजक तथा हरिओम विणकर भाग बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे अध्यक्ष मल्लिकार्जुन आरकाल, बँक ऑफ इंडियाचे मुख्य व्यवस्थापक रामकृष्ण नटराजन, ज्येष्ठ व्यवस्थापक घनश्याम घुलेचा, व्यवस्थापक विष्णू गव्हाणे, यशवंत इंदापुरे यांच्यासह आदी व्यासपीठावर उपस्थित होते। यावेळी प्रारंभी पद्मशाली समाजाचे कुलदैवत महर्षी मार्कंडे महामुनींच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करून मुख्य सोहळ्यास सुरुवात करण्यात आली। जवळपास 125 विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते। या प्रसंगी 125 विद्यार्थ्यांचा गुलाब फूल व 5 लॉंग बुक मान्यवरांच्या हस्ते देऊन कौतुक करण्यात आले। उपस्थित मान्यवरांनी मनोगत व्यक्त करून विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक कार्यास शुभेच्छा दिल्या। श्री मार्कंडे सोशल फाउंडेशनचे संस्थापक गौरीशंकर कोंडा यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम केला गेला। प्राध्यापक विमल नामपल्ली यांनी सूत्रसंचालन केले। फाउंडेशनचे सचिव अंबादास कुडक्याल व पद्मशाली सखी संगमच्या अध्यक्षा मेघा इट्टम यांनी प्रास्ताविक करून मान्यवरांचे स्वागत केले। प्राध्यापिका सपना मिठ्ठापल्ली यांनी आभार मानले। कार्यक्रम यशस्वीतेसाठी फाउंडेशनचे उपाध्यक्ष सतीश चिटमिल, सल्लागार सुकुमार सिद्धम, दयानंद कोंडाबत्तीनी, समन्वय किशोर वेंकटगिरी, श्रीनिवास रच्चा, सखी संगमच्या पूजा चिप्पा, कल्याणी पेनगोंडा, हेमा मैलारी, ममता मुदगुंडी, कल्पना हर्षनपल्ली, वनिता सूरम आदींचे सहकार्य मिळाले।